ज्या क्षणी आपण भविष्यात येणारा पैसा आज खर्च करून टाकला त्याच दिवशी आपण आपल्या फायनान्शियल फ्रीडमचा खून करून टाकला. फायनान्शियल यश असू दे, स्पोर्ट्समधलं यश असू दे, तुम्हाला स्वतःशी बोलणं खूप महत्त्वाचं आहे. बोलतो का आपण? नाही बोलतो. मला तर स्वतःशी बोलायचं कसं असतं हेच अनेकांना माहित नाही असं वाटतं. त्यांचं पर्सनल लाईफ आणि बिझनेसचं लाईफ दोन्ही पूर्ण वेगळं असतं. हे सगळे लोक कर्जावरती जगतात. अच्छा, पटतं का तुम्हाला की जास्ती शिकलेला माणूस पैसे कमवतो का? भरपूर पैसे कमवतो का? पण ते चालवण्यासाठी लागणार जी मानसिकता, दॅट्स अ फायनान्शियल फिटनेस. बरं या सगळ्यामध्ये कॉम्पिटिशन हा फॅक्टर कुठे घेता तुम्ही? मला सर, पूर्वी 1 महिना काम करून जेवढे पैसे येत होते ना, आज महिन्यातले 8 दिवस काम करून पूर्वीपेक्षा 5 पट पैसे यायला लागले. पण सर याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. तुमचा मुद्दा मला कळतोय, पण आपल्याला भीती आपल्या फॅमिलीची असते. मी जर आता एवढं स्ट्रेस घालून करतो आणि मी खाली आलो तर तो सगळा स्ट्रेस फक्त माझ्यापुरता उरत नाही. म्हणजे काय, यू फर्स्ट क्रिएट वाय आय एम इन टू प्रॉब्लेम राईट नाव, की वाय माय बिझनेस इज नॉट ग्रोईंग, वाय आय एम नॉट हेल्दी, वाय आय एम सो हेल्दी. सक्सेसला पण वाय विचारायचं. अरे वा वा, हा सक्सेसला पण वाय विचारायचं. तुम्ही आता एक स्टेटमेंट केलंय की पैसे मिळवायला खूप कष्ट करायला लागत नाहीत. बरोबर. कष्ट केल्यामुळेच पैसे मिळतात असं नाही. नाही, हे एक्सप्लेन करून सांगा. ओके.